छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामधलं स्मारक जे आहे ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही। या संदर्भात अनेकांनी आता खंत व्यक्त केली। खंत व्यक्त करण्यासारखाच विषय आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी, मागचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, उद्धव ठाकरेंनी स्वतः जाऊन तेथे भूमिपूजन करून आज या गोष्टीला 6 वर्ष होऊन राहिले आणि 6 वर्षामध्ये छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातल्या स्मारकाच्या कामाची सुरुवात देखील नाही। हा शिवरायांचा अपमान आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्या जनतेच्या भावनांचा आदर करून महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीनं हे स्मारक त्या ठिकाणी उभं केलं पाहिजे, त्याचं काम चालू केलं पाहिजे, ही आमची मागणी पण असणार आहे आणि ही लोकभावना पण आहे। आणि दुसरा विषय गडकोट किल्ल्यांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः ज्यावेळेला शिवशाहीचं सरकार 1994 आलं होतं त्यावेळेला प्राधान्याने गडकोट किल्ले हे पूर्ववत करा हे आव्हान त्यांनी आपल्या सरकारला केलं होतं आणि काही करोड रुपये त्या काळात किल्ल्याला दिले होते। आज राजस्थानामध्ये आपण जाऊन बघा की ते जे किल्ले होते जसेच्या तसे त्या सरकारनं 25 वर्षापासून उभे केले। मग आज आमच्या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे गडकोट किल्ले आहेत जी राज्याची धरोहर आहे, ज्या गडकोटांना आमच्या शिवरायांचा पदस्पर्शाने ते पावन झाले, संभाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले, मा जिजाऊंचा सहवास प्रेरणा त्या किल्ल्यांना मिळालेली। मग हे गडकोट किल्ले आजच्या स्थितीमध्ये जसे आहेत, कुठे गेले की लफड्यांची नावं, कुठे दारूच्या बाटल्या, कुठे मटणाच्या पार्ट्या, यांनी एवढ्या मोठ्या सगळ्या महान योद्ध्यांचा तो अपमान त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की अशा प्रकारे विटंबना। मी रायगडावर ज्यावेळेला गेलो मला अशी घाण दिसली, मी स्वतः हाताने उचलून ती बाजूला फेकली। म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज की जय म्हणायचं, तानाजीच्या बद्दल आपण अभिमान बाळगायचा, बाजीप्रभू करायचा आणि त्यांनी ज्या जागी आपलं रक्त सांडलं त्या जागी आपण असा नागानाच करायचा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हा या सगळ्या महान युद्धाचा अपमान आहे। म्हणून सरकारने स्पेशल बजेट करून जसे किल्ले होते पहिले तसेच्या तसे सगळे किल्ले उभे केले पाहिजे, ही देखील मागणी माझी आणि ही शुभभावना पण आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।